ठीक आहे, तुम्ही सर्वांनी शिक्षणाच्या आधारामध्ये सगळ्या गोष्टी मी 10वीला नापास झालेलो. बरोबर आहे, हसण्यासारखी गोष्ट होती. काय होतं आता ह्या वळणावरती आता समजते पुढं चुकलोय, पुढं बरोबर आहे, काय झालं. आज प्रत्येक जण उपाशी नाही, कोण ना कोण काही ना काही काम करतो. प्रत्येक जण कोण साहेब आहे, कोण शेती करते, सगळे ठीक आहे. माझं म्हणण्याचा उद्देश ग्रुपवर नुसते फोटो टाकून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ नका, त्याच्यावरती बोला कसे काय नाही तर ग्रुपचा गवत नाही. आज 20 वर्ष लागली ते 10 वर्ष समजतं कोण काय करतंय कोण नाहीये. आज एक मित्र नाही आपल्यामध्ये, निखिल भाऊ. त्या दिवशी त्याची आठवण आली, रडलो मी. काय मागायचं नव्हतं, त्याने त्याच्या इच्छा सांगितल्या, मला हे करायचंय, मला ते करायचंय, मला गाडी घ्यायची, पण गेला तो. हे गेट टुगेदर जे आहे हे कोणाकडनं काय द्यायचं नाही. तुम्ही सगळे दिसला, मी चुकलो, तुम्ही हसला, ठीक आहे ना, तुमच्या चेहऱ्यावर आनंद आला ना, त्याच्यापेक्षा काय. काही योग्य वयामध्ये निर्णय चुकल्यानंतर पुढे भविष्यामध्ये त्याची तुम्हाला किंमत मोजावी लागते. आज कदाचित मी पण काहीतरी करतो, माझं पण चांगलं आहे, कदाचित तुमच्यापेक्षा पण आहे चांगलं आहे, मी सुखी आहे. माझ्या आई वडिलांनी माझ्यासाठी सगळ्या गोष्टी करून ठेवल्या, पण मला असं वाटतं की मी त्यावेळेस जर या शिक्षक लोकांचं ऐकलं असतं तर नक्कीच आज माझं पण काहीतरी नाव असतं. मी पण थोडं तरी तू आहेस की रे. शिक्षण नसेल तर तुमच्या अंगात कला पाहिजे काहीतरी. आज तुम्हाला जगायचं असेल तर तुमच्या अंगामध्ये कला पाहिजे. कलाकार हा उपश कधी दरवर्षी. ठीक आहे, धन्यवाद.